दरम्यान रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला गेल्या। रोहिणी यांचे पती पोलीस कोठडीत आहे, तर खेवलकर सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसोबत काही चर्चा केली आहे का अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरण देखील गाजतंय आणि या संदर्भात देखील त्यांनी पवारांशी चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र सध्या एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहिणी खडसेचा पती खेवलकर पोलीस कोठडीत आहे, या संदर्भात देखील बातचीत होण्याची शक्यता आहे। तर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली। तर अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती, त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले। तर रोहिणी खडसेंची ही प्रतिक्रिया, आपण पक्ष संघटनेसाठी भेटायला आलो होतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। रोहिणी खडसे आणि शरद पवारांची भेट झालेली आहे। रोहिणी खडसेचा पती सध्या पोलीस कोठडीत आहे, मात्र आपण पक्षाच्या कामांतर्गत आलो होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवारांना भेटल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या।